आदरणीय माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या शब्दात, आपण झोपेत पाहतो ते खरे स्वप्न नसते, तर आपली झोप उडवते ते खरे स्वप्न असते। अधिकारी होण्याच्या अशाच स्वप्नांनी ज्यांची झोप उडाली आहे, अशा माझ्या मित्रांना माझा सस्नेह नमस्कार। मी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जगताप, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, समन्वयक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय, कर्जत। पंचायत राज भाग 2 अंतर्गत आजच्या लेक्चरमध्ये आपण पंचायत राजचा विकास कशा पद्धतीने झाला याचा अभ्यास करणार आहोत। म्हणजेच यामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासणार आहोत। ही पार्श्वभूमी 3 टप्प्यामध्ये अभ्यासता येते। अ. प्राचीन कालखंड, ब. ब्रिटिश कालखंड आणि क. स्वातंत्र्योत्तर कालखंड। त्यातील पहिला कालखंड प्राचीन कालखंड। प्राचीन कालखंडामध्ये वैदिक काळामध्ये ग्रामसभेची सुरुवात झाली असे मानले जाते। जे आपल्याकडे 4 महत्त्वाचे वेद मानले जातात: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद। त्यातील ऋग्वेदात ग्रामसभेचा उल्लेख आहे, तर ग्रामपंचायतीचा उल्लेख सभा समिती या नावाने त्यामध्ये सापडतो। तर या काळात गावच्या प्रमुखाला ग्रामिणी म्हटले जाई। त्याचबरोबर महाभारतातील शांती पर्वात ग्रामीण शासन व्यवस्थेचे मुख्य 5 स्तर होते असेही म्हटले जाते। त्या 5 स्तरामध्ये पहिला स्तर होता गाव, तर त्या गावाच्या प्रमुखाला ग्रामिणी म्हटले जात होते। त्यानंतर दुसरा स्तर होता, त्या स्तरामध्ये 10 गावांचा समावेश केला जाईल, त्या 10 गावाच्या प्रमुखाला दर्शक म्हटलं जाईल। त्यानंतर तिसरा स्तर होता 20 गावाचा, तर त्या 20 गावाच्या प्रमुखाला विषाधीश असे म्हटले जाईल। त्यानंतर चौथा स्तर होता 100 गावाचा, तर त्या 100 गावाच्या प्रमुखाला शतपाल असं म्हटलं जायचं। आणि 5वा स्तर होता 1000 गावांचा, तर त्या 1000 गावाच्या प्रमुखाला सहस्त्रापती म्हणून ओळखलं जात होतं। महाभारतानंतर रामायणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामधले काही उल्लेख त्या ठिकाणी आढळतात। त्यामध्ये जनपद संघ, ग्रामसभा आणि ग्रामिणी यांचा उल्लेख रामायणामध्ये आढळतो। मनुस्मृती, नारद स्मृती या ग्रंथात स्थानिक पातळीवर असणाऱ्या न्यायपंचायतीचा उल्लेख आहे। ग्रामपंचायतीची रचना आणि कार्य यांचा उल्लेख 10व्या शतकातील शुक नीतीसार या ग्रंथामध्येही आढळतो। त्याचबरोबर कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये ग्रामपंचायतीचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे। कौटिल्यालाच आपण चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही ओळखतो। पुढची गोष्ट, बाणभट्टाने आपल्या हर्षचरित या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या ग्रामपट्ट तालिका या अधिकाऱ्याचा उल्लेख केलेला आहे। जनपद, स्थानिक, द्रोणमुख, सार्वत्रिक, संग्राम, ग्राम अशा विभागांचा उल्लेख मौर्य काळामध्ये आहे। त्या काळात गाव प्रमुखास ग्रामिक असे म्हटले जात असे। ऐन-ए-अकबरी या ग्रंथात अबुल फजल याने मुघल काळातील नागरी व्यवस्थेचे वर्णन केलेले आहे। गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम कोतवाल हा अधिकारी पाहत होता। ग्राम साम्राज्याचे सुभा, सरकार, परगणा असे भाग त्यामध्ये केलेले होते। त्याचबरोबर दक्षिणेकडील चोल राजघराण्याच्या काळात पंचायतीचा उत्कर्ष झाला असेही म्हटले जाते। गुप्त काळात ग्रामसभेच्या उपसमित्या होत्या, यातील प्रमुख समिती जनपद होती असाही उल्लेख आहे। बुद्धकालीन जातक कथा यामध्येही ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो। तर अशा पद्धतीनं प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातल्या होत्या असे आपल्याला आढळून येते। पुढचा कालखंड ब्रिटिश कालखंड। प्राचीन कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असल्या तरी त्याचा खरा विकास ब्रिटिश कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो।
ब्रिटिश भारतात आले, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. त्यांची वाटचाल सविस्तरपणे आपण इतिहासामध्ये अभ्यासली आहेच किंवा इतिहासामध्ये आपण अभ्यासतो. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं त्यांनी केलेली जी काही कामं आहेत किंवा त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. 1687 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी मद्रास, आत्ताचं चेन्नई येथे नगर समितीची स्थापना केली. यामध्ये भारतीय तसेच इंग्रजांचा समावेश होता. तर 29 सप्टेंबर 1688 मध्ये मद्रास महानगरपालिकेची स्थापना केली. ही भारतातील पहिली महानगरपालिका होय. 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग या अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी पद निर्माण केलेले आहे. त्यानंतर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार प्रत्येक प्रेसिडेन्सी शहरामध्ये जस्टिस ऑफ पीस ची निवड केली व त्यांच्यावर स्वच्छता, पोलीस, आरोग्य, रस्ते दुरुस्ती व न्याय देण्याची जबाबदारी सोपवली. 1793च्या चार्टर ऍक्ट नुसार भारतात मुंबई, बंगाल व मद्रास या प्रांतामध्ये पालिका संस्थांची स्थापना करण्यात आली. 1842 मध्ये बंगाल प्रांतात पहिला म्युनिसिपल कायदा सहमत करण्यात आला. तर 1850 मध्ये तो संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला. 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता इंग्रज सरकारकडे आली. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था खऱ्या अर्थाने विकसित व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मुंबई प्रांतात 1860 मध्ये ग्रामीण भागातील कार्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी जिल्हा समित्यांची स्थापना केली. तर 1869 मध्ये जिल्हा स्थानिक निधी अधिनियमानुसार मुंबई प्रांतात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्थानिक निधीची स्थापना केली गेली. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा टप्पा म्हणून लॉर्ड मेयोचा ठराव ओळखला जातो. हा ठराव 14 डिसेंबर 1870 रोजी मांडला गेला. या ठरावात स्थानिक कर आकारणीच्या तत्वाचा प्रामुख्याने उल्लेख केलेला होता. त्यामुळे त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव असेही म्हटले जाते. त्यामुळेच लॉर्ड मेयोंना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असेही म्हटले जाते. यानुसार आरोग्य, शिक्षण, रस्ते इत्यादी विषय प्रांतिक सरकारकडे आले. यामधूनच स्थानिक वित्त प्रणालीची सुरुवात झाली असेही म्हटले जाते. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे 1882चा लॉर्ड रिपनचा ठराव. हा ठराव लॉर्ड रिपन यांनी 12 मे 1882 मध्ये संमत केला व स्थानिक स्वराज्याच्या तत्वाचा सर्वत्र पुरस्कार केला. यानुसार जिल्हा लोकल बोर्ड आणि तालुका लोकल बोर्ड अशी सर्व प्रांतात द्विस्तरीय पद्धती स्वीकारली. यामुळेच लॉर्ड रिपनना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखले जाते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा पितामह म्हणूनही रिपन यांचा उल्लेख केला जातो. त्यानंतरचा पुढचा टप्पा 1907चा रॉयल विकेंद्रीकरण आयोग. या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष चार्ल्स हॉब्सहाउस हे होते. या कमिशनने आपला अहवाल 1909 मध्ये सादर केला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जिल्हा लोकल बोर्ड्स मार्फत न होता तो गाव पातळीवरील लोकनियुक्त सदस्यांमार्फत चालवला जावा अशी शिफारस या समितीने केली. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या स्थापनेची शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. स्थानिक शासनाचा प्राथमिक घटक गाव किंवा ग्राम मानण्यात आला. या आयोगाला शाही आयोग असेही म्हटले जाते. त्यानंतर 1915चा भारत सरकारचा ठराव. या ठरावामध्ये रॉयल कमिशनच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या. त्यानंतर 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा ऍक्ट. या कायद्यानुसार प्रांतात द्विदल शासन पद्धती स्वीकारण्यात आली. यामध्ये राखीव व सोपीव अशी खात्यांची विभागणी केली. त्यानुसार
पंचायत खात्याचा समावेश सोपीव खात्यामध्ये करण्यात आला. 1920 मध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार मुंबई प्रांतातील ग्रामपंचायतींना वैधानिक दर्जा मिळाला. 1935चा कायदा. या कायद्याने स्थानिक स्वशासनाची जबाबदारी प्रांतावर सोपवलेली आपल्याला दिसून येते. यानंतर वैयक्तिक पातळीवर राबवलेले काही कार्यक्रम व योजना यांचा आपण आढावा घेऊ. स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये काही कार्यक्रम राबवले गेले होते. हे कार्यक्रम वैयक्तिक किंवा स्थानिक असल्याने त्यांचे प्रभाव क्षेत्र मर्यादित होते. ते कार्यक्रम पुढील प्रमाणे आपल्याला अभ्यासता येतील. पहिला कार्यक्रम, एक रवींद्रनाथ टागोरांनी सुरू केलेला श्रीनिकेतन प्रकल्प. तो प्रकल्प त्यांनी 1921 मध्ये सुरू केला होता. यामध्ये त्यांनी ग्रामीण पुनर्उभारणी संस्थेची स्थापना केली होती. 2. पंजाब राज्यातील गुडगाव जिल्ह्यात डेप्युटी कमिशनर F.L. ब्रायन यांनी 1927 मध्ये सुरू केलेला गुडगाव प्रकल्प. 3. सर हॅमिल्टन योजना. सर डॅनियल हॅमिल्टन यांनी 1903 मध्ये बंगालमध्ये सुंदरबन विभागामध्ये सहकारी तत्वावर आदर्श खेडी निर्माण करण्यासाठी एक योजना तयार केली. पुढे 1934 मध्ये ग्रामीण पुनर्रचना संस्थेची स्थापना केली. 4. इटावा पायलट प्रोजेक्ट. अल्बर्ट मेयर या अमेरिकन व्यक्तीने काही अमेरिकन व भारतीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात 1948 मध्ये ग्रामीण विकासाचा कार्यक्रम सुरू केलेला होता. 6. निलोखेरी प्रकल्प. देशाच्या विभाजनानंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांचे पुनर्वसन करण्यासाठी सुरू केलेला हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पंजाब राज्याच्या कर्नाळा जिल्ह्यातील निलोखेरी या ठिकाणी 1948 मध्ये सुशील कुमार डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. यानुसार निर्वासितांसाठी स्वयंपूर्ण वसाहती स्थापन करण्यात आल्या होत्या. 7. फिरका विकास प्रकल्प. महात्मा गांधींच्या ग्रामीण विकास संकल्पनेतून 1946 मध्ये मद्रास राज्यात हा प्रकल्प राबविला गेला. यामध्ये ग्रामीण विकासासाठी शेती, ग्रामीण उद्योगधंदे, पशुपालन, पाटबंधारे यावर भर देण्यात आलेला होता. 8वा प्रकल्प आहे माथ्रॅन्ड प्रकल्प. हा प्रकल्प मद्रास प्रांतात डॉक्टर स्पेन्सर हॅच यांच्या मार्गदर्शनाखाली 1928 मध्ये सुरू केलेला होता. 9वा प्रकल्प कोसंबा प्रकल्प. हा प्रकल्प 1933 मध्ये V.T. कृष्णमाचारी यांच्या प्रमुखतेत गुजरातमधील बडोदा येथे सुरू करण्यात आलेला होता. 10वा प्रकल्प सेवाग्राम प्रकल्प. हा प्रकल्प 1936 मध्ये महात्मा गांधींनी वर्धा येथे सुरू केलेला होता. 11वा प्रकल्प भारतीय ग्राम सेवा योजना 1945 मध्ये विल्यम वायझर यांनी सुरू केला होता. 12. सर्वोदय कार्यक्रम. हा कार्यक्रम तत्कालीन मुंबई प्रांतात 1948 मध्ये शंकरराव देवकर यांनी सुरू केला. यामध्ये शेती, शिक्षण, आरोग्य, लघुउद्योग, समाज कल्याण या बाबतीमध्ये कार्य केले गेले. 13. ग्रामदान व भूदान चळवळ. ही चळवळ विनोबा भावेंनी तेलंगणातील पोचमपल्ली खेड्यात 1951 मध्ये सुरू केला होता. तर अशा पद्धतीनं ब्रिटिश कालखंडातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास आपल्याला अभ्यासता येऊ शकतो. यानंतर आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास कशा पद्धतीने झाला याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातील स्वातंत्र्यानंतर पहिला कायदा केला गेला तो म्हणजे बेरार स्थानिक कायदा. हा कायदा 1948 साली करण्यात आला. या कायद्याला जानपाडा असेही म्हटले जाते. यामध्ये जिल्ह्याऐवजी तालुका, तहसील हे स्थानिक शासनाचे मुख्य केंद्र मानण्यात आले. 2. भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करावी
असे स्पष्ट केलेले होते। 3. समुदाय विकास कार्यक्रम। हा कार्यक्रम भारत सरकारने 2 ऑक्टोबर 1952 रोजी सुरू केला। यामध्ये 55 सामूहिक विकास प्रकल्प हाती घेण्यात आले। हा कार्यक्रम राबवण्यासाठी अमेरिका व भारत यांच्यात करार झाला। त्यानुसार अमेरिकेने भारताला $54 लाख व तांत्रिक सहकार्य केले। यामध्ये प्रत्येक प्रकल्पात 100 खेड्यांचा समावेश होता। सर्वसमावेशकता, आर्थिक स्थैर्य निर्मिती, स्वयंशासित, स्वयंप्रेरित योजना व ग्रामसेवक ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये होती। हा प्रकल्प राबविण्यासाठी 5 स्तर केले होते। 1 केंद्र स्तर, 2 राज्य स्तर, 3 जिल्हा स्तर, 4 तालुका स्तर आणि 5 गाव स्तर। यामध्ये गट विकास अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवकावर जबाबदारी देण्यात आली होती। 4 राष्ट्रीय विस्तार सेवा योजना। हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1953 रोजी भारत सरकारने सुरू केला। या कार्यक्रमात 3 टप्पे केले होते। 1 राष्ट्रीय विस्तार गट, 2 जोमदार विकास गट आणि 3 जोमदार विकासोत्तर गट। या योजनेला जनतेचे सहकार्य मिळाले नाही, त्यामुळे ही योजना शासनापुरतीच मर्यादित राहिलेली आपल्याला दिसून येते। 5 आचार्य विनोबा भावेंची पंचसूत्री। ग्रामराज्य रामराज्याच्या पूर्तीकरिता आचार्य विनोबा भावेंनी सप्टेंबर 1954 मध्ये पंचसूत्री कार्यक्रम सुरू केला। ती पंचसूत्रे पुढील प्रमाणे: 1 अभ्यासगट स्थापून गांधीवाद व सर्वोदयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे। 2 ग्रामोद्योग स्थापून बेकारी नष्ट करणे। 3 उत्पादनात वाढ करणे। 4 भूमिहीन कोणीही राहू नये म्हणून गावातील जमिनीचे गावकऱ्यांमध्ये वाटप करणे। आणि 5 पंचायत व जनता यामध्ये परस्पर सहकार्याची, आपलेपणाची भावना वाढीस लावणे। 6 सिमला परिषद। जून 1954 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री श्रीमती अमृत कौर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी सिमला परिषद भरवलेली होती। त्यानंतर केंद्र सरकारने समुदाय विकास कार्यक्रम व राष्ट्रीय विस्तार सेवा योजना या कार्यक्रमांचे मूल्यमापन करण्यासाठी बलवंतराव मेहता समितीची स्थापना केली। या समितीच्या शिफारशीवर आधारित देशात पंचायत राज व्यवस्था सुरू झाली। बलवंतराव मेहता समिती व त्या संदर्भातील इतर आणखी काही समित्या ज्या आहेत त्याचा विचार आपण पंचायत राज भाग 3 यामध्ये करणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत केलेल्या अभ्यासावर आधारित विविध परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आढावा आपण यानंतर घेऊया। तर त्यातील पहिला प्रश्न: अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था टिंबटिंब मध्ये स्थापन करण्यात आली। हा प्रश्न असिस्टंट मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारलेला होता। पर्याय पहा: 1 1951, 2 1926, 3 1917 आणि 4 1971। तर याचे उत्तर 1926 आहे। दुसरा प्रश्न बघा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न असिस्टंट पूर्व परीक्षेला 2015 मध्ये विचारलेला होता। पर्याय पहा: 1 लॉर्ड रिपन, 2 लॉर्ड कर्झन, 3 लॉर्ड हॉब्सहाउस आणि 4 लॉर्ड मेयो। तर याचे उत्तर 3 आहे, म्हणजे लॉर्ड हॉब्सहाउस। तर लॉर्ड हॉब्सहाउस आयोगाची स्थापना 1907 मध्ये झाली होती। तर या आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जिल्हा लोकल बोर्डामार्फत न करता गाव पातळीवरील लोकनियुक्त सदस्यांमार्फत चालवावा असे म्हटलेले होते। पुढचा प्रश्न: जोड्या जुळवा। हा प्रश्न
राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2016 मध्ये विचारलेला होता. स्तंभ अ बघा. अ लॉर्ड मेयोचा ठराव, ब लॉर्ड रिपनचा ठराव, क बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट आणि ड विकेंद्रीकरण आयोग. स्तंभ ब बघा. 1 1870, 2 1888, 3 1907 आणि 4 1882. तर याचे उत्तर 1 आहे. कारण लॉर्ड मेयोचा ठराव 1870 मध्ये आला होता. त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव असेही म्हटले जाते. तर लॉर्ड रिपनने 1882 मध्ये कायदा करून जिल्हा लोकल बोर्ड आणि तालुका लोकल बोर्ड अशी द्विस्तरीय यंत्रणा निर्माण केली. त्यामुळेच त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणूनही ओळखले जाते. तर 1888 मध्ये बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट झालेला होता. हॉब्स हाऊस यांच्या अध्यक्षतेखाली 1907 मध्ये रॉयल विकेंद्रीकरण आयोग नेमलेला होता. तर अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवताना प्रथम फिक्स येणाऱ्या ज्या जोड्या आहेत त्या जोडा आणि त्यानंतर इतर पर्यायांचा विचार करा आणि त्यानुसार उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटले आहे? हा प्रश्न असिस्टंट मुख्य परीक्षेला 2016 मध्ये विचारलेला होता. पर्याय पहा. 1 विलियम रॉबसन, 2 लॉर्ड ब्राइस, 3 आयव्हर जेनिंग्स आणि 4 GDH कौल. तर याचे उत्तर आहे 1 म्हणजे विलियम रॉबसन. स्थानिक शासन लोकशाहीचा पाळणा आहे असे विलियम रॉबसन यांनी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न, आधुनिक नागरी स्थानिक स्वशासनाविषयी भारतातील पहिला ठराव किंवा कायदा कोणता आहे? हा प्रश्न असिस्टंट मुख्य परीक्षेला 2016 मध्ये विचारलेला होता. पर्याय पहा. 1 लॉर्ड रिपनचा ठराव, 2 लॉर्ड मेयोचा ठराव, 3 बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट आणि 4 विकेंद्रीकरण आयोग. तर याचे उत्तर आहे 2 लॉर्ड मेयोचा ठराव. तर हा लॉर्ड मेयोचा ठराव 1870 मध्ये मांडण्यात आलेला होता आणि तोच भारतातला पहिला ठराव म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न पहा. जोड्या लावा. तर भारतातील सामुदायिक विकास कार्यक्रम. हा प्रश्न असिस्टंट मुख्य परीक्षेला 2017 मध्ये विचारलेला होता. त्यामधला अ स्तंभ पहा. अ श्रीनिकेतन प्रकल्प, ब बडोदा योजना, क सेवाग्राम प्रकल्प, ड सर्वोदय योजना. ब स्तंभ पहा. 1 मुंबई सरकार, 2 महात्मा गांधी, 3 व्ही.टी. कृष्णमाचारी आणि 4 रवींद्रनाथ टागोर. तर याचे उत्तर 1 आहे. श्रीनिकेतन प्रकल्प रवींद्रनाथ टागोरांनी 1921 मध्ये सुरू केलेला होता. बडोदा योजना, तिला आपण कोसंबा योजना असेही म्हणतो, तर ती योजना 1933 मध्ये व्ही.टी. कृष्णमाचारी यांनी सुरू केलेली होती, ती गुजरात राज्यामध्ये. आणि सेवाग्राम प्रकल्प 1936 मध्ये महात्मा गांधींनी वर्ध्यामध्ये सुरू केलेला होता. तर सर्वोदय योजना 1948 मध्ये मुंबई प्रांतात शंकरराव देवकर यांनी सुरू केलेली होती. तर मित्रांनो, वेळेच्या अभावी आपण आणखी प्रश्न त्या ठिकाणी घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण प्रश्न मोजकेच या ठिकाणी आपण घेऊया. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण पंचायत राज विषयक असणाऱ्या ज्या विविध समित्या आहेत त्या विविध समित्यांचा आढावा आपण घेणार आहोत. तर त्यासाठी पुढील पंचायत राज विषयक असणारा पुढचा भाग तुम्ही नक्की पहा. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी व परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.